यवतमाळमधील बाबाजी दाते महिला बँकेत 242 कोटींचा घोटाळा झाला होता। यामध्ये 206 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहे। या प्रकरणात एसआयटीने 4 आरोपींना अटक करत शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर केलं, तेव्हा न्यायालयाने आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात सहकार विभागाने नियुक्त केलेल्या विशेष लेखा परीक्षक यांच्या तक्रारीवरून 13 ऑगस्ट रोजी 206 जणांवर अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। यानंतर तब्बल महिनाभराने पोलिसांनी अटकेची कारवाई सुरू केली। शुक्रवारी पहाटेच 4 आरोपींना अटक करण्यात आली होती। बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता विलास महाजन, विलास सुधाकर महाजन या दाम्पत्यासह इतर 4 समावेश आहे। शुक्रवारी सायंकाळी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।